नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विनेश फोगाट परतली. खरं म्हणजे रिकाम्या हातानं परतली, पण तरी सुद्धा तिचं ज्या प्रकारे स्वागत झालं, ज्या प्रकारे विनेश फोगाटला लोकांनी रिसीव्ह केलं, त्यावर लक्षात येतं की विनेश फोगाटची लोकप्रियता काय आहे, त्याने काय प्रकारे संघर्ष केला आहे. त्याला सगळ्यांनी सलाम केला. हे सोपं नव्हतं. सगळ्या अर्थांनी सगळ्या आघाड्यांवर विनेश फोगाट प्रचंड लढली, झुंजली. विनेश फोगाटनं खरं म्हणजे खूप प्रयत्नांची शिकस्त केली, ती जिंकलीच, पण तांत्रिकदृष्ट्या हरली. आणि तरीही सर्वसामान्य भारतीयांनी मात्र तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं. ती जिंकली आहे, ती जगज्जेती आहे हे मान्य केलं. या विनेश फोगाटनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलेली आहे. ती पोस्ट वाचली ना, म्हणजे कळतं की ही पोरगी काय आहे. ही वेगळी पोरगी आहे, मुलखा वेगळी पोरगी आहे. मी मागं म्हटलं ना, तुम्ही तुमच्या मुलींना बाकी काही शिकवू नका, तिला विनेश फोगाट शिकवा. तिला सांगा की असे असते एक विनेश फोगाट. ही विनेश फोगाट तुम्ही जर शिकवली तुमच्या मुलीला ना, तर तुमची मुलगी अशीच झुंजेल, अशीच फायटर होईल, अशीच लढावू होईल. पितृसत्तेच्या विरोधामध्ये उभी राहील, जातसत्तेच्या विरोधामध्ये उभी राहील. विनेश फोगाटचं हे पत्र आहे विनेश फोगाटचं. आणि आमच्या स्नेही भक्ती बिसुरे, ज्या ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ नाही खरं म्हणजे, पण आता पत्रकारितेमध्ये बराच काळ काम केल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार असं आपण म्हणतो, तरुणच आहेत त्या, पण आता मुक्तपणे काही काम करत असतात. त्यांनी सोशल मीडियावर हा अनुवाद पोस्ट केला आणि मला असं वाटलं की हा अनुवाद खूप छान आहे, हा सगळ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे या माध्यमातून. विनेश फोगाट काय म्हणते आहे. पोस्ट आहे विनेश फोगाटांची, अनुवाद आहे भक्ती बिसुरेंचा, पण हे पत्र मात्र आपण वाचलं पाहिजे, हे पत्र आपण ऐकलं पाहिजे. विनेश फोगाट काय म्हणते ते बघितलं पाहिजे. विनेश फोगाट म्हणते, हरियाणातल्या एका लहानशा खेडेगावातली एक छोटीशी मुलगी होते मी. तेव्हा ऑलिम्पिक रिंग्स म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं. मला मोठी होऊन केस वाढवायचे होते, मला मोबाईल हवा होता, बाकी सगळ्या मुली जे करतात ते सगळं करायचं हे माझं स्वप्न होतं. माझे बाबा एक सर्वसामान्य बस ड्रायव्हर होते. मला म्हणायचे, मी बस चालवत असताना एक दिवस तू मात्र विमानात बसून उडायचंस आणि मी बसमधून तुला बघणार, तुला विमानातून उडताना बघणार. मी घरातलं शेंडेफळ, त्यामुळे मी सगळ्यांची जरा जास्तच लाडकी होते. बाबा त्यांचं स्वप्न मला सांगायचे, तर मी ते हसण्यावारी नाहीचे. त्यांच्या या स्वप्नाचं मोलही मला कधी खरं म्हणजे नीटपणे कळलं नाही. लहानच होते मी, त्यामुळे फार कळण्याचं कारण नव्हतं. पण या उलट होती माझी आई. माझ्या आईचं आयुष्य प्रचंड खडतर खास खळग्यांचं होतं. त्यामुळे तिच्या मुलांच्या आयुष्यात तिच्या एवढे चढ उतार नको एवढंच तिला वाटायचं की त्यांचं आयुष्य तरी सुरळीत पार पडलं पाहिजे. आपल्या मुलांनी मोठं व्हावं, स्वतःच्या पायांवर उभं राहावं, बस एवढी तिची अपेक्षा होती. माझ्या बाबांच्या मानानं ती स्वप्न फार साधी होती, सोपी होती, सरळ होती आणि आवाक्यातली होती. पुढे एक दिवस माझे बाबा गेले. त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत त्यांचे विचार आणि विमानात बसून उडण्याबद्दल त्यांचे शब्द, हे सगळं माझ्या मनात तेवढंच येत होतं. त्या शब्दांचा अर्थ मला तेव्हाही कळत नव्हताच, पण त्याचं ते स्वप्न मी माझ्या उराशी नकळत बाळगत होते. बाबा गेले आणि पुढं सगळंच बदलत गेलं. आम्ही त्यांच्या नसण्याच्या दुःखातून सावरतोय न सावरतोय तोपर्यंत आईला तिसऱ्या टप्प्यावरचा कर्करोग, कॅन्सर असल्याचं निदान झालं. आईबाबांच्या लाडक्या 3 लहान मुलींचा आपल्या एकट्या आईला आधार देण्याचा खडतर प्रवास मग सुरू झाला. त्यात त्यांचं बालपण मागं पडलं आणि ही 3 मुलं क्षणात मोठी झाली. मग मी सुद्धा अशीच अकाली मोठी झाले. लांबसडक केस, मोबाईल फोनची स्वप्न सगळं हवेत विरलं आणि सुरू झाली लढाई अस्तित्वाची. या अस्तित्वाच्या लढाईने मात्र मला खूप काही शिकवलं. माझ्या आईचे कष्ट, हार न मानण्याची प्रवृत्ती बघत मी लहानाची मोठी झाले. तिने खूप कष्ट केले. तिची हीच सगळी प्रवृत्ती आणि संघर्ष मी बघत होते. त्यामुळेच मी आज आहे, जशी आहे तशी आहे.
जे माझं हक्काचं आहे त्यासाठी मी लढायला हवं हे तिने मला शिकवलं. साहस म्हटलं की मला आई आठवते. अशा वेळी परिणामांची पर्वा न करता प्रत्येक लढाई लढायला मी तयार असते. रस्ता किती का अवघड असेना, आमचा आमचा देवावरचा विश्वास कधी कमी नाही झाला. त्याने आपल्यासाठी चांगलंच योजलं असणार ही आम्हाला खात्री असायची की बाप्पा आपल्यासोबत आहे. खरं म्हणजे तो चांगल्या लोकांचं कधी वाईट करत नाही असं आई म्हणायची. मी सोमवीरला म्हणजे माझ्या नवऱ्याला भेटले आणि त्यानंतर माझा या गोष्टीवरचा विश्वास आणखी दुणावला. त्यानं माझ्या आयुष्यात वेळोवेळी अनेक भूमिका निभावल्या आणि प्रत्येक भूमिकेत त्यानं मला ठामपणे साथ दिली. माझ्यावर आलेल्या संकटात तो नेहमी ढालीसारखा माझ्यासोबत उभा राहिला. तो नसेल तर रोजच्या दिवसाला मी कोणासाठी आणि काय भेटायचं याची कल्पनाही मी करू शकत नाही. मी जे जे करते ते सोमवीर माझ्या बरोबर, माझ्या पाठीशी आणि प्रसंगी माझ्या पुढे एक पाऊल असतो म्हणूनच. या सगळ्या प्रवासात मी अनेक लोकांना भेटले, त्यातले काही अपवाद सोडले तर सगळे चांगले आहेत. या 1.5-2 वर्षात खेळात आणि खेळाव्यतिरिक्त आयुष्यातही खूप काय काय घडून गेलंय आणि चढउतार आयुष्यात आले. आपण ज्या दलदलीत आहोत तिथून बाहेर पडणं शक्यच नाही असंही त्यामुळं वाटलंय. पण माझ्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांच्या भक्कम पाठिंब्यामुळे गेल्या 2 वर्षात जे जे घडलंय तर तुम्ही पुन्हा पुन्हा उभी राहिली आहे. मॅटवरचा गेल्या 2 वर्षातला माझा प्रवास माझ्या सपोर्ट टीम शिवाय शक्य नव्हता. डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला हे नाव इंडियन स्पोर्ट्समध्ये, भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये नवं नाही. माझ्यासारख्या अनेक ॲथलीट्ससाठी ते फक्त डॉक्टर नाहीत तर देवदूत आहेत. मी सतत इंज्युअर्ड होत होते आणि माझ्यावरचा विश्वास माझाच ढळायचा. तेव्हा त्यांचा माझ्यावर विश्वास मात्र अढळ असायचा. म्हणून मी माझ्या पायावर उभी राहू शकले. त्यांनी माझ्यावर 1 नाही, 2 नाही, 3 सर्जरी केल्या. माझे दोन्ही गुडघे आणि कोपरे. मानवी शरीराची ताकद काय असते हे त्यांनी दाखवून दिलं. इंडियन स्पोर्ट्ससाठी त्यांनी दिलेलं योगदान स्वतः देवही नाकारू शकणार नाही. डॉक्टर आणि त्यांच्या टीमनं जे केलं त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. पॅरिसमध्ये त्यांचं आमच्यासोबत असणं हे आम्हा सगळ्यांसाठी किती मोलाचं होतं काय सांगू. डॉक्टर वेन पॅट्रिक लोंबार्ड, एखाद्या खेळाडूला ज्या ज्या कठीण प्रसंगातून जावं लागतं त्यात त्यांनी मला एकदा नाही 2दा साथ दिली. त्यांच्याबरोबर रोजचा दिवस हा जणू नॅचरल स्ट्रेस बस्टर असायचा. आम्ही एकत्र काम करत असलो किंवा नसलो तर त्यांचं माझ्यावर लक्ष असतं. त्यामुळं ते खरं म्हणजे माझे थोरले भाऊच आहेत. बॉलर अकॉस माझे कोच, यांच्याबद्दल मी किती लिहावं, किती लिहिलं तरी ते पुरेसं नाहीये. महिला कुस्तीच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कोच, गाईड आणि माणूस मला त्यांच्या रूपात लाभला. परिस्थिती कशीही असली तरी शांतपणे, संयमाने आणि आत्मविश्वासाने ती हाताळायची कशी हे त्यांना जमतं. त्यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाहीये. मॅटवर असो की मॅट बाहेर कुठल्याही कठीण प्रसंगाला तोंड कसं द्यायचं याची योजना त्यांच्याकडे नेहमी तयार असते. मी स्वतःवर शंका घेत असताना, माझ्या ध्येयापासून विचलित होत असताना त्यांनी मात्र नेहमी मला परत भानावर आणून माझ्या मार्गावर राहायला मदत केली. कुस्तीत मला लाभलेलं माझं कुटुंब म्हणजे हे सगळं आहे. विशेष म्हणजे माझ्या जिंकण्याचं श्रेय घ्यायला हे कधीच हापापलेले नव्हते. मॅटवरचं काम करायचं आणि बाजूला व्हायचं हा त्यांचा स्वभाव. पण मला त्यांना त्यांचं श्रेय द्यायलाच हवं. माझ्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाची कशानेही भरपाई नाही होऊ शकत. ते किती काळ त्यांच्या घरापासून, कुटुंबापासून, 2 छोट्या मुलींपासून दूर राहिले, माझ्यासाठी दूर राहिले. याची भरपाई कशानं होणार आहे? कशानंच नाही. त्या 2 लेकरांना त्यांच्या वडिलांनी माझ्यासाठी काय केलंय याची कदाचित कल्पना पण असणार नाही. पण मी कुस्तीच्या मॅटवर जे काही कमावलं ते फक्त त्यांच्यामुळंच हे मला सगळ्यांना सांगायला हवं. अश्विनी जीवन पाटीलला 2022 मध्ये मी पहिल्यांदा भेटले. कुस्ती आणि कुस्तीतल्या मल्लांची ती फार छान काळजी घेऊ शकते तिच्याबरोबर घालवलेल्या पहिल्याच दिवशी मला कळालं. गेल्या 2.5 वर्षात माझ्याबरोबरचा प्रत्येक प्रवासात तिनं स्वतःचा मानून केलाय. प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक हाराजीत, प्रत्येक इंजुरी, प्रत्येक रिहॅब माझ्या एवढंच हे सगळं जणू तिचंही होतं. खरं म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये एवढं योगदान देणारी मला भेटलेली ती पहिली फिजिओथेरपिस्ट. ट्रेनिंग सेशन्स त्याआधी आणि त्यानंतर
आम्ही दोघे कशा कशातून जात होतो हे आम्हालाच माहिती. ती साधी कल्पनाही इतर कोणी करू शकणार नाही. ताजिंदर कौर गेला हा एका वर्षातला सर्जरी नंतरचा वेट लॉस हा खरं म्हणजे खूप अवघड टप्पा होता. दुखापत बरी व्हायला हवी, वजन कमी व्हायला हवं आणि त्याचबरोबर शरीर ऑलिम्पिकसाठी तयार पण करायला हवं. हे सोपं नव्हतं, हे सोपं नसतं. 50 किलो वजन गटातून खेळण्याबद्दल मित्र सांगितलं तर माझ्या इंजुरीची काळजी घेत तिने मला धीर दिला आणि आम्ही सुरुवात केली. ती सतत मला प्रोत्साहन देत होती. ऑलिम्पिक गोल्ड हे आपलं ध्येय आहे हे सतत लक्षात आणून देत होती आणि तिने माझ्या वेट लॉसमध्ये जीव ओतला. ओजीक्यू टीम, वीरेन सर, यतीन भाटकर, मुग्धा बर्वे, मयंक सिंग गारिया, अरविंद, शुभम, प्रयास, युगम आणि पडद्यामागचे अनेक जण. तुमच्याशिवाय इंडियन स्पोर्ट्सच्या या चढत्या आलेखाची मी कल्पनाही करू शकत नाही. 2021चं टोकियो ऑलिम्पिक आणि 2023चं आमचं आंदोलन, माझी सर्जरी यानंतर या सगळ्यांची भक्कम साथ नसती तर माझं काही खरं नव्हतं. मी ठीक आहे की नाही हे यांच्यातल्या कोणी बघितलं नाही असा एक दिवस गेला नाही. CDM गगन नारंग सर आणि ऑलिम्पिक टीम सपोर्ट स्टाफ. गगन सरांना एवढ्या जवळून मी पहिल्यांदा भेटले. ॲथलीट्स प्रचंड दर्पणाखाली खेळत असतात. अशा वेळी त्यांना काय हवं असतं खरं सांग? मायेचं माणूस हवं असतं. गगन सरांना ॲथलेटिक्सबद्दल जी माया वाटते ती आमच्या कठीण काळात खरंच खूप खूप मोलाची असते. ॲथलीट्स जेव्हा खेळत असतो तेव्हा त्याला हे सगळं हवं असतं. ऑलिम्पिक विलेजमध्ये सपोर्ट टीमनं आमची खूप काळजी घेतली, त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खैर, आम्ही भारतीय कुस्तीगिरांनी आंदोलन केलं ते भारतीय महिला, भारताचा राष्ट्रध्वज आणि भारतीय मूल्यांच्या पावित्र्याचं रक्षण करण्यासाठी. 28 मे 2023 पासून मी राष्ट्रध्वजाबरोबर माझे फोटो पाहायचे तर मला थोडं अपराधी वाटायचं. हा राष्ट्रध्वज आता ऑलिम्पिकमध्ये दिमाखात फडकायला हवा. त्याची मूल्य आणि पावित्र्य त्याला परत मिळायला हवं. ते मिळवून देणं ही जबाबदारी आपली आहे असं वाटायचं. ते घडेल तेव्हा भारतीय कुस्ती आणि भारतीय तिरंगा कशा कशातून गेलाय, त्यांनी काय काय सोसलंय याची पुरेपूर नाहीतरी काही प्रमाणात भरपाई होईल असं मला वाटत होतं. माझ्या प्रिय भारतीयांसाठी ते मी करावं अशी माझी भावना होती. सांगण्यासारखं खूप काही आहे पण शब्द पुरेसे नाहीत. मला योग्य वाटेल तेव्हा पुन्हा बोलेन. मला आज भारतीयांना फक्त एवढं सांगायचं आहे, 6 ऑगस्टला रात्री आणि 7 ऑगस्टला सकाळी आम्ही प्रयत्नांची शर्त केली. आम्ही जीवतोड मेहनत केली. आमचे प्रयत्न सोडले नाहीत. आम्ही हारही नाही मानले. आम्ही शरणही गेलो नाही. पण एक क्षण असा आला की घड्याळ थांबलं आणि नेमकं ते थांबलं ती वेळ माझी नव्हती. तो दिवसही बहुधा माझा नव्हता. माझी टीम, माझे भारतीय नागरिक, माझं कुटुंब, आपण सगळेच ज्या ध्येयाप्रती चालत होतो, आपल्याला जे साध्य करायचं होतं ते अपूर्ण राहिलं. गोष्टी अशा अर्धवट राहतात आणि मग त्या पुन्हा कधीच पूर्वीसारख्या नाहीत होत. माझ्यातली उमेद संघर्षाची, माझ्यातली कुस्ती कधी संपणार नाही. कदाचित वेगवेगळ्या परिस्थितीत मी 2032 पर्यंत खेळले पण असते. पण असो, माझ्या भविष्यात काय आहे याचा आत्ता मला अंदाज लावता येत नाहीये. हा प्रवास पुढे कसा होणार आहे याचाही अंदाज मला नाहीये. पण एक नक्की, न्याय गोष्टीसाठी लढत राहणं मी कधीच सोडणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहीन. विनेश फोगाट आणि स्वैर अनुवाद भक्ती बिसुरे.